The topic for today is components and activities of hospital. So, what is hospital? According to World Health Organization, hospital is an integral part of social and medical organization, the function of which is to provide for the population a complete health care, both preventive and curative. So आता हॉस्पिटल म्हणजे कितें? इट इज एन इंटग्रल म्हणजे इम्पॉर्टंट पार्ट आणि त्याचे फंक्शन कितें तर इट इज टू प्रोवायड बोथ प्रिवेंटीव अँड क्युरेटीव हेल्थ केअर. प्रिवेंटीव अँड क्युरेटीव म्हणजे प्रिवेंटीव म्हणजे डिजीज जावच्या पयलीं ट्रिटमेंट दिवप आणि क्युरेटीव म्हणजे एकदा डिजीज जालो की तो डिजीज क्युअर करपा खातीर, क्युअर म्हणजे सारको करपा खातीर ट्रिटमेंट दिवप. सो ताका प्रिवेंटीव आनी क्युरेटीव म्हणटात. सो हॉस्पिटलाचें फंक्शन कितें तर जे सगळे लोक आसा तांकां ताणें प्रिवेंटीव आनी क्युरेटीव केअर प्रोवायड करप. नेक्स्ट इज कंपोनंट्स ऑफ हॉस्पिटल. हॉस्पिटलान कितें कितें आसता तें. सगळ्यान पयलीं क्लिनिकल अँड नर्सिंग सर्विसीस, मागीर आउट पेशंट डिपार्टमेंट अँड इमर्जन्सी सर्विसीस, सपोर्ट सर्विसीस आनी अदर सर्विसीस. आता क्लिनिकल आनी नर्सिंग सर्विसीस म्हणजे पेशंटांक ट्रिटमेंट दिवप आनी नर्सिंग म्हणजे नर्सीस सगळ्यो आसतात ती सगळी तांकां मदत करता किंवा ट्रिटमेंट करता किंवा बारीक बारीक प्रोसिजर जशे इंजेक्शन दिवप हे सगळे दितात. मागीर आउट पेशंट डिपार्टमेंट म्हणजे ज्या जाग्यार आमी वतात फक्त त्या जाग्यार पेशंटाक फक्त चॅक करतात, मेडिसीन दिता आनी घरा धाडटात, ताका आउट पेशंट डिपार्टमेंट म्हणटा. इमर्जन्सी सर्विसीस म्हणजे समज जर एक्सिडेंट बी जालो जाल्यार अकस्मात जे पेशंट येता तांकां ज्या जाग्यार ट्रिटमेंट दिता तांकां इमर्जन्सी सर्विसीस म्हणटा. मागीर सपोर्ट सर्विसीस इन्क्लूड्स क्लिनिकल अँड नॉन क्लिनिकल. आतां सपोर्ट सर्विसीस म्हणजे पेशंटांक खावपाचें जेवपाचें, त्या भायर नर्सीस जी कोण आसता तेंच्यांनी रावपाचें, ते सगळे सपोर्ट सर्विसीसान येता. त्या भायर लॅबोरेटरीज आसता ते सगळे. मागीर येता अदर सर्विसीस लायक पर्सनल, फायनान्शियल आनी मॅनेजमेंट. फायनान्शियल म्हणजे ज्या जाग्यार तुमी बिलां पे करतात किंवा पेपर करतात, तशेंच हॉस्पिटलाचो एडमिनिस्ट्रेटीव सेक्शन म्हणजे तांची ऑफिसां आसता ज्या जाग्यार थंय काम करता तांचे सगळे इन्फॉर्मेशन आसता. सो ते सगळे अदर सर्विसीसान येता. सो हे मेन 4 कंपोनंट्स म्हणजेच हॉस्पिटलान कितें कितें आसता ते. सो सगळ्यान पयलो कंपोनंट आमी पयल्लो तो म्हणजे आउट पेशंट डिपार्टमेंट म्हणजे ज्या जाग्यार पेशंट बसतात. आमी हॉस्पिटलान गेली की पेपर करतात, मागीर आमकां सांगतात ती की थंय त्या 4 नंबराचेर चल किंवा 5 नंबराचेर चल. ज्या जाग्यार OPD आसता त्या डॉक्टराची थंय वतात आनी थंय पेशंटाक चॅक करतात आनी तांकां ट्रिटमेंट दितात. थंय पयलीं चॅक करतात पेशंटाक आनी मागीर गरज पडली जाल्यार मागीर हॉस्पिटलान एडमीट करतात, ना जाल्यार गुळयो किंवा वखदां दिवन घरा धाडटात. ताका आउट पेशंट डिपार्टमेंट म्हणटा. मागीर येता तो IPD किंवा इनपेशंट डिपार्टमेंट म्हणजे ज्या जाग्यार पेशंट एडमीट केल्ले आसतात ताका इनपेशंट डिपार्टमेंट म्हणटा. म्हणजे जर कितें मेजर आसत जाल्यार पेशंटाक एडमीट करतात, ना जाल्यार फक्त घरा कडेन कितें ते हे सांगतात, गुळयो दितात कशें घेवप ते सांगतात आनी घरा धाडटात. मागीर येता ते इमर्जन्सी डिपार्टमेंट. इमर्जन्सी म्हणजे अदो तुमकां सांगिल्लें तशेंच ताका कॅज्युअल्टी वॉर्ड म्हणटा किंवा कॅज्युअल्टी डिपार्टमेंट. थंय इमर्जन्सी म्हणजे अकस्मात येतात ते लोक, केन्ना कोणाच्या अकस्मात पोटान दुखता किंवा एक्सिडेंट जाता किंवा कोण पडटा तांकां तेन्ना आमी घेवन येतात, तांकां खंय चॅक करतात तर इमर्जन्सी डिपार्टमेंटान. कित्याक OPDन जर धाडलें जाल्यार तांकां खूब वेळ बसचो पडटलो, म्हणून तांकां इमर्जन्सी डिपार्टमेंट सेपरेट आसता. आतां फंक्शन्स ऑफ हॉस्पिटल. फंक्शन्स ऑफ हॉस्पिटल जातूंत सगळ्यान पयलीं येता ते रिस्टोरेटीव फंक्शन, दुसरें येता ते प्रिवेंटीव फंक्शन आनी तिसरें ट्रेनिंग अँड रिसर्च इन हेल्थ मेडिसीन. सो आतां आमी पळोवया रिस्टोरेटीव फंक्शन्स हॉस्पिटलाची कितें तर. तातूंत येता सगळ्यान पयलीं म्हणजे डायग्नोस्टीक एक्टिविटीज लायक मेडिकल आनी सर्जिकल प्रोसिजर्स. डायग्नोस्टीक एक्टिविटीज म्हणजे जेन्ना पेशंट थंय येता म्हणजे हॉस्पिटलान जेन्ना पेशंट येता तेन्ना ताका बाबा कितें जालां तें सगळ्यान पयलीं चॅक करप, ताका डायग्नोस्टीक एक्टिविटीज म्हणटा. आनी जर समज चॅक करून तुमकां कितें दिसलें जाल्यार ताका मेडिसीन दिवप
आनी जर सर्जरी करची पडली जाल्यार सर्जरी करप. सो तेका डायग्नोस्टीक म्हणजेच चॅक करप पेशंटाक, तेका डायग्नोस्टीक एक्टिविटीज म्हणटा. मागीर येता क्युरेटीव एक्टिविटीज. क्युरेटीव एक्टिविटीज तातूंत कितें येता तर ट्रिटमेंट्स ऑफ ऑल डिजीजीस, म्हणजे जे सगळे बाकीचे डिजीज आसा तांकां ट्रिटमेंट दिवप, म्हणजे इन शॉर्ट पेशंटाक क्युअर करप म्हणजे सारको करप, हें ताजें दुसरें फंक्शन, ताका क्युरेटीव एक्टिविटीज म्हणटा. तिसरें आसा ते रिहॅबिलिटेटीव एक्टिविटीज. रिहॅबिलिटेटीव एक्टिविटीज म्हणजे आतां समज पेशंटाक एक्सिडेंट जालो, ताजे पांय फ्रॅक्चर जालो की ताका मागीर प्लास्टर घालता. एकदां प्लास्टर घातलें की पेशंटाक मागीर सारकें चलपाक येना. सो प्लास्टर काडटकूच परत ताका पयलीं आशिल्ल्या तशें करप, ताका रिहॅबिलिटेटीव एक्टिविटीज म्हणटात. म्हणजेच पेशंटाक पयलीं जसो आशिल्लो तो हॉस्पिटलान येवच्या पयलीं तसोच ताका सारको करप म्हणजेच रिहॅबिलिटेट करप. सो तातूंत फिजिकल आनी मेंटल रिहॅबिलिटेशन दोनूय येतात. चवथें आसा तें इमर्जन्सी सर्विसीस. तातूंत केसीस डिलींग वीथ एक्सिडेंट्स आनी एपिडेमिक्स. एपिडेमिक्स म्हणजे आतां पळय, आतां सद्या कोरोना पॅन्डेमीक चालू आसा, कळ्ळें. सो कोरोनाचे पेशंट कशें सांगून येना, अकस्मात येता. सो तांकां ट्रीट करपाक एक सेपरेटूच वॉर्ड केल्लो आसता आतां दर हॉस्पिटलांनी. सो ते सगळे इमर्जन्सी सर्विसीसान येता. सो 4 रिस्टोरेटीव फंक्शन्स ऑफ हॉस्पिटल खंयची? सगळ्यान पयलीं डायग्नोस्टीक एक्टिविटीज म्हणजेच पेशंटाक डायग्नोज करप किंवा चॅक करप. दुसरें क्युरेटीव एक्टिविटीज. क्युरेटीव एक्टिविटीज म्हणजे पेशंटाक ट्रिटमेंट दिवन क्युअर करप म्हणजेच सारको करप. तिसरें रिहॅबिलिटेटीव एक्टिविटीज म्हणजे पेशंट जसो हॉस्पिटलान येताना आशिल्लो किंवा हॉस्पिटलान येवच्या पयलीं आशिल्लो तसोच पेशंटाक घरा वता आसतना तितलोच सारको करून धाडप, ताका रिहॅबिलिटेटीव एक्टिविटीज म्हणटा. आनी चवथें इमर्जन्सी सर्विसीस म्हणजे अकस्मात समज कितें जालें जाल्यार पेशंटाक त्या जाग्यार एडमीट करून ताका त्या टायमार रोखडीच ट्रिटमेंट दितात, ताका इमर्जन्सी सर्विसीस म्हणटा. सो हे जाले रिस्टोरेटीव फंक्शन्स. मागीर नेक्स्ट आमी पळयतली ते प्रिवेंटीव फंक्शन. प्रिवेंशन करप म्हणजे खंयचोय डिजीज जावच्या पयलींच सगळे प्रिकॉशन्स घेवप किंवा प्रिवेंशन घेवप. आतां आमी कशी घेता, आमकां कोरोना जावंक जायना म्हणून आमी टॅबलेट्स घेतात किंवा मास्क घालून भोंवतात, बेश्टीत भायर खंयच्याय वस्तूक हात लायना, घरा आयले की कपडे चेंज करप, न्हावप, धुवप, हात सॅनिटायझरान धुवप, हे सगळें करतात, तांकां प्रिवेंशन म्हणटात. सो प्रिवेंटीव फंक्शन्स कितें तर सुपरविजन ऑफ नॉर्मल प्रेग्नन्सीज. आतां समज त्या वॉर्डान कितल्यो बायल्यो प्रेग्नंट आसा ते सगळे तांचो डेटा हॉस्पिटलान आसता आनी तांचें ते सुपरविजन करतात, म्हणजेच सारकें आसा काय ना तें चॅक करतात. मागीर नॉर्मल ग्रोथ एंड डेवलपमेंट ऑफ चिल्ड्रन. भुरगीं ल्हान आसता तेन्ना भुरग्यांची ग्रोथ सारकी आसा काय ना ते चॅक करतात, म्हणजे त्या पर्टिक्युलर इंटरवालार भुरग्यांक घेवन ते हॉस्पिटलान आपयतात किंवा त्याच भायर तांकां इम्युनायझेशन आसता, म्हणजे इंजेक्शनांनी डोस दितात. मागीर कंट्रोल ऑफ कम्युनिकेबल डिजीज. कम्युनिकेबल डिजीज म्हणजे जो डिजीज एका मनशा कडल्यान दुसऱ्या मनशाक वता. आतां फॉर एग्जाम्पल कोरोना पळय, एका मनशा कडल्यान दुसऱ्या मनशाक वता. सो ताजो कंट्रोल कसो करप हे प्रिवेंशन्स. सो प्रिवेंशन्स आमकां कितें सांगलां सद्या, मास्क घालप, हात हँडवॉशान धुवप, खंयूय कित्याक हात लायलो बाय मिस्टेक जाल्यार सॅनिटायझर लावप, हे प्रिवेंशन्स. सो ताका कंट्रोल ऑफ कम्युनिकेबल डिजीज म्हणटा. मागीर प्रिवेंशन ऑफ डिजीज म्हणजे प्रिवेंट करप डिजीज जावंक जायना म्हणून. मागीर हेल्थ केअर एड्युकेशन. हेल्थ केअर एड्युकेशन्स म्हणजे त्या डिजीजा बद्दल किंवा हेल्था बद्दल इन शॉर्ट लोकां मदीं अवेरनस करप, म्हणजेच लोकांक सांगप. आनी लास्ट आसा ते प्रिवेंटीव हेल्थ चॅकअप्स. प्रिवेंटीव हेल्थ चॅकअप्स म्हणजे अशें म्हयन्यांतल्यान एकदां किंवा 2 म्हयन्यांतल्यान एकदां अशे वाड्यावाड्यांचेर कॅम्प्स दवरतात, म्हणजे लोकांक खंयचेय बाबा डिजीज जाला की लोक सगळे सारके आसा ते चॅक करपा खातीर हेल्थ चॅकअप्स दवरतात. सो हे प्रिवेंटीव फंक्शन्स. प्रिवेंटीव म्हणजे खंयचोय डिजीज जावच्या पयलींच प्रिकॉशन्स घेवप, कळ्ळें, ताका प्रिवेंटीव फंक्शन्स म्हणटात. लास्ट आसा ते ट्रेनींग एंड रिसर्च एक्टिविटीज. ट्रेनींग कोणाक? ट्रेनींग म्हणजे शिकप किंवा शिकप. सो ट्रेनींग ऑफ मेडिकल अंडर ग्रॅज्युएट्स. मेडिकल अंडर ग्रॅज्युएट्स म्हणजे आतां 12वी जावन तुमकां जर कोणाक डॉक्टर जावंक जाय जाल्यार तुमकां अंडर ग्रॅज्युएट्स म्हणटले तेन्ना. मागीर नर्सीस म्हणजे नर्स कोणाक जावंक जाय ते. मागीर मिडवायफ्स
स्पेशलिस्ट अँड पोस्ट ग्रॅज्युएट. स्पेशलिस्ट म्हणजे पर्टिक्युलर खंयच्या तरी ब्रांचीन, म्हणजे आता समज हाडांचो डॉक्टर किंवा दातांचो डॉक्टर असे स्पेशलायझेशन्स असतात तांकां स्पेशलिस्ट म्हणटात. आणि पोस्ट ग्रॅज्युएट्स म्हणजे मागीर फुडें तुमकां MD किंवा PhD करूंक जाय ते सगळे, सो तांकां सगळ्यांक ट्रेनिंग दितात. अश्यो थोड्यो कॉलेजीस आसता. आणि मेडिकल सोशल वर्कर्स आणि पॅरामेडिकल स्टाफ हांकां सुद्दां ट्रेनिंग दितात. सो ट्रेनिंग म्हणजे शिकयतात थंय की फुडें डॉक्टर कसो जावप ते सगळें, ताका ट्रेनिंग म्हणटा. आणि रिसर्च एक्टिविटीज म्हणजे पर्टिक्युलर फिल्डान रिसर्च करप किंवा एक सब्जेक्ट घेवप आणि ताजेर आपणें रिसर्च करप रिलेटेड टू मेडिकल किंवा मेडिसीन, कळ्ळें, ताका रिसर्च एक्टिविटीज म्हणटा. सो 3 मेन फंक्शन्स खंयची हॉस्पिटलाची, तर सगळ्यांत पयलें रिस्टोरेटीव फंक्शन, सेकंड इज प्रिवेंटीव फंक्शन एंड थर्ड इज ट्रेनिंग एंड रिसर्च एक्टिविटी. सो रिस्टोरेटीव फंक्शनान कितें कितें येता, डायग्नोस्टीक एक्टिविटी, क्युरेटीव एक्टिविटी, रिहॅबिलिटेटीव एक्टिविटीज आणि इमर्जन्सी सर्विसीस. प्रिवेंटीव फंक्शन्सांनी आमी कितें पयलें, सुपरविजन ऑफ नॉर्मल प्रेग्नन्सी, सुपरविजन ऑफ नॉर्मल ग्रोथ एंड डेवलपमेंट ऑफ चिल्ड्रन, मागीर कंट्रोल ऑफ कम्युनिकेबल डिजिजीस, प्रोविजन ऑफ हेल्थ एड्युकेशन, प्रिवेंटीव हेल्थ चेकअप्स. सो हातूंतले खंयचे 4 पॉयंट्स तुमी सारके याद दवरूंक जाय. आणि तिसरें म्हणजे ट्रेनिंग एंड रिसर्च एक्टिविटीज. ट्रेनिंग एंड रिसर्च म्हणजे जी कोण मेडिकल शिकपाक सोदता तांकां ट्रेनिंग दिवप, आणि रिसर्च म्हणजे पर्टिक्युलर खंयच्याय सब्जेक्टाचेर रिसर्च करप. आतां करंट रिसर्च कित्याचेर चालू आसा की कोरोनाचेर एक वॅक्सीन सोदतात ते, ज्यामुळे फुडें कोणाक कोरोना जावचो ना किंवा कोरोनान कोण मरचे ना, ताका रिसर्च एक्टिविटीज म्हणटा. सो दॅट्स ऑल. थँक्यू.